वेलकम स्टुडंट. आज आपण अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड अल्डिहाइड्स कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड या टॉपिक मधला आपण ऑक्सिडेशन रिएक्शन पाहणार आहोत. ऑक्सिडेशन रिएक्शन पटिंग बाय ऑक्सिडेशन addition of oxygen and removal of hydrogen are termed as oxidation. Addition of oxygen and removal of hydrogen or other molecules or atoms are termed as oxidation. कुठल्याही मॉलिक्यूल मध्ये जर ऑक्सिजनची ऍडिशन होत असेल तर त्या रिएक्शनला आपण ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणतो. किंवा ऑक्सिजन ऍड करून हायड्रोजन रिमूव्ह झाला किंवा इतर ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम रिमूव्ह होत असेल तर त्या रिएक्शनला आपण ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणतो. ऑक्सिडेशन रिएक्शन. आता ह्या रिएक्शन आहे, यातल्या काही रिएक्शन आपण अल्कोहोल फिनॉल आणि इतर या टॉपिक मध्ये पाहिलेले आहे. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल which on oxidation to gives corresponding aldehyde and aldehyde which on further oxidation to gives corresponding acid. Also secondary alcohols which on oxidation in presence of oxidizing agent to gives corresponding ketones and ketones on further oxidation to gives acid in presence of oxidizing agent. या रिएक्शन आपण अल्कोहोल फिनॉल आणि इतर या टॉपिक मध्ये पाहिलेले आहे. आता या त्याच रिएक्शन मध्ये थोडासा फरक आहे. त्याच रिएक्शन आहेत यामध्ये इथं फक्त अल्डिहाइड आणि कीटोन याचं ऑक्सिडेशन करायचं आहे. ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट होत असते. आता ऑक्सिडायझिंग एजंट कुठले आहेत? यामध्ये ऍसिडिक K2Cr2O7, ऍसिडिक K2Cr2O7, K2Cr2O7 किंवा अल्कलाइन और ऍसिडिक KMnO4 डायल्यूट नाइट्रिक एसिड HNO3 हे जे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत त्या ऑक्सिडायझिंग एजंटच्या मार्फत या रिएक्शन होत असतात. आता यामध्ये आपण जर पाहिलं अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप हा CHO आहे. अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप CHO aldehyde which on oxidation in presence of acidic K2Cr2O7 to gives corresponding acid or carboxylic acid RCOOH to gives corresponding acid. म्हणजे या रिएक्शन मध्ये अल्डिहाइड जर घेतलं आणि त्या अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन जर केलं तर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट टू गिव्ह करस्पॉन्डिंग ऍसिड हा प्रोडक्ट मिळतो. आता यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल ए अल्डिहाइड लाईक असिटाल्डिहाइड. आर म्हणजे आपण CH3 ग्रुप घेऊया. आर म्हणजे CH3 ग्रुप घेतला. जर CH3 ग्रुप घेतला CH3CHO हे असिटाल्डिहाइड झालं. CH3CHO हे असिटाल्डिहाइड झालं. असिटाल्डिहाइड which on oxidation in presence of acidic. आता हे acidic K2Cr2O7 असं लिहिते किंवा dilute H2SO4 and K2Cr2O7 potassium dichromate to gives हे अल्डिहाइड आहे, असिटाल्डिहाइड आहे. असिटाल्डिहाइड आरच्या ठिकाणी आपण मिथिल ग्रुप घेतलेला आहे म्हणून या ठिकाणी ऍसिड जे तयार होते याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर CH3COOH ऍसिडिक ऍसिड तयार होते. ऍसिडिक ऍसिड इथं ऍसिडिक ऍसिड तयार झालं. समजा आपण अल्डिहाइड लाईक यामध्ये प्रोपॅनिक ऍसिड घेतलं. प्रोपॅनिक ऍसिड म्हणजे इथं मिथिलच्या ऐवजी इथं C2H5 घेतलं. Propanaldehyde which on reacts with or undergo oxidation in presence of acidic K2Cr2O7. Propanaldehyde which on oxidation in presence of acidic K2Cr2O7 to gives. आता इथं आपण चेंज काय केलाय? फक्त मिथिल ग्रुपच्या ठिकाणी इथिल ग्रुप लिहिलाय. तसंच इथं मिथिल ग्रुपच्या ऐवजी इथिल ग्रुप घ्यायचा C2H5COOH. या C2H5COOH
याला आपण 3 कार्बन ॲटम आहेत म्हणून प्रोपॅनॉइक ऍसिड किंवा प्रोप्युनिक ऍसिड हे कॉमन नेम झालं आणि प्रोपॅनॉइक ऍसिड हे IUPAC नेम झालं प्रोप्युनिक ऍसिड. ठीक आहे, म्हणजे अशा आपण कितीही रिएक्शन करू शकतो. यामध्ये अल्डेहाइड, अस्टाल्डिहाइड, प्रोपेनॉल्डिहाइड, ब्युट्राल्डिहाइड, पेंटनॉल्डिहाइड असे कुठलेही अल्डेहाइड घेतलं तर त्यामध्ये फक्त याचं ऑक्सिडेशन होऊन त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग हा ऍसिड तयार होतो इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 and K2Cr2 त्यालाच आपण ऍसिडिक K2Cr2 म्हणतो किंवा अल्कलाइन KMnO4 किंवा डायल्यूट HMO3 किंवा CrO3 किंवा CrO3 किंवा Cr2O3 हे ऑक्सिडायझिंग एजंट घेऊन त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग या ठिकाणी रिएक्ट ऑक्सिडेशन होत असते आणि रिएक्शन कंप्लीट होत असतात. ठीक आहे, आता आपण हे अल्डेहाइड घेतलं याच्यानंतर आपण कीटोन घेऊया. कीटोन लाईक एसिटोन. आता पहिल्यांदा आपण कीटोन घेऊया आणि कीटोनची रिएक्शन काय होते पहा. आता आणखी एक तुम्हाला सांगतो, यामध्ये अल्डेहाइड इथं फक्त हायड्रोजन रिप्लेस होऊन डबल बॉन्ड O इथं R येतो. हा R सेम असेल किंवा वेगळा असेल आणि त्या ठिकाणी इथं ऑक्सिडायझिंग एजंट जे आहे ते थोडासा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट हा या ठिकाणी आवश्यक असतो. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कुठले आहे? यामध्ये डायल्यूट नायट्रिक ऍसिड असेल किंवा अल्कलाइन KMnO4 असेल किंवा CrO3 क्रोमिक ऑक्साइड हा ऑक्सिडायझिंग एजंट घेऊन त्या ठिकाणी ही रिएक्शन कंप्लीट होत असेल. ऑक्सिडायझिंग एजंट कारण का तर यामध्ये कार्बोनिल ग्रुप जो आहे हा कार्बोनिल ग्रुप बॉन्ड C डबल बॉन्ड O इथं कार्बन आहे. हा बॉन्ड जो आहे हा स्ट्रॉंगर बॉन्ड असल्यामुळे याचं ऑक्सिडेशन होण्यासाठी या ठिकाणी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट हा आवश्यक असतो. म्हणून CrO3 किंवा डायल्यूट HMO3 किंवा अल्कलाइन KMnO4 हा ऑक्सिडायझिंग एजंट घेतला जातो आणि याचं ऑक्सिडेशन होऊन त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग ऍसिड तयार होतं आणि ऍसिड तयार होत असताना इथं RCOOH आणि R'(COOH हा ऍसिड तयार होतो करस्पॉन्डिंग ऍसिड. ठीक आहे, आता या रिएक्शनचं यामध्ये बॅलन्स करायची आवश्यकता नाही. तर जशी आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहे त्या पद्धतीने आपण लिहायची. इथं जर बॅलन्स आपल्याला करता येते परंतु पुस्तकामध्ये रिएक्शन बॅलन्स करून दिलेले नाही. जशी आहे त्या पद्धतीने आपण लिहायची आपल्याला मार्क मिळतात. ओके, आता याचा आपण एक्झाम्पल घेऊया. R म्हणजे आपण दोन्ही अल्किल ग्रुप हे जर सेम घेतले अल्किल ग्रुप म्हणजे R हा जर सारखाच घेतला समजा मिथिल ग्रुप घेतला CH3 डबल बॉन्ड O CH3 त्याला आपण एसिटोन म्हणतो. एसिटोन किंवा डायमिथिल कीटोन which on oxidation in presence of chromic acid किंवा chromic oxide to gives यामध्ये पण 2 molecules of acidic acid CH3COOH acidic acid हा प्रॉडक्ट म्हणतो. 2 molecules of acidic acid when acetone which on reacts with or undergo oxidation in presence of chromic oxide to gives corresponding acid like acetic acid. ओके, आता यानंतर आपण हे दोन्ही R हे सारखेच घेतले. आता यानंतर एक R हा वेगळा घेऊया, एक मिथिल घेऊया आणि दुसरा इथिल घेऊया. त्याला आपण इथिल मिथिल कीटोन असं म्हणतो. इथिल मिथिल कीटोन CH3 डबल बॉन्ड O C2H5 CH3 डबल बॉन्ड O C2H5 याला आपण इथिल मिथिल कीटोन असं म्हणतो. इथिल मिथिल कीटोन which on oxidation in presence of oxidizing agent like chromic oxide or alkaline KMnO4 to gives. आता इथं दोन वेगवेगळे ऍसिड तयार होतात. हा एक ऍसिड तयार होतो आणि हा एक ऍसिड तयार होतो. म्हणजे हा ऍसिड जर तयार झाला तर त्याला ऍसिडिक ऍसिड असं म्हणतो. CH3COOH ऍसिडिक ऍसिड CH3COOH आणि C2H5COOH त्याला प्रोपेनिक ऍसिड असं म्हणतो. प्रोपेनिक ऍसिड when ethyl methyl ketone which on oxidation in presence of oxidizing agent like chromic oxide to gives acidic acid and propionic acid.
acetic acid and propionic acid. This reaction is nothing but the oxidation of aldehyde and ketones by using oxidizing agent. ठीक आहे. आता पुढची रिएक्शन पाहूया. पुढची रिएक्शन कुठली आहे? यामध्ये क्लेमेन्सन रिडक्शन रिएक्शन. क्लेमेन्सन रिडक्शन रिएक्शन जसं ऑक्सिडेशन रिएक्शन आहे तसंच रिडक्शन रिएक्शन आहे. ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. तसंच रिडक्शन रिएक्शन क्लेमेन्सन रिडक्शन. क्लेमेन्सन रिडक्शन रिएक्शन क्लेमेन्सन and Ulf Kirchner, name of the scientist, Ulf Kirchner reduction reaction. Reduction reaction. Ulf Kirchner reduction reaction. आता यामध्ये पहा क्लेमेन्सन रिडक्शन रिएक्शन. क्लेमेन्सन रिडक्शन रिएक्शन यामध्ये दोन प्रकारचे रिएक्शन आहेत. एक क्लेमेन्सन रिडक्शन रिएक्शन आणि दुसरी रिएक्शन जी आहे ते उल्फ किर्चनर रिडक्शन रिएक्शन. आता एक क्लेमेन्सन रिडक्शन रिएक्शन मध्ये काय होतं पहा, ही रिएक्शन जसं ऑक्सिडेशन रिएक्शन मध्ये बाय युजिंग ऑक्सिडायझिंग एजंट तसंच ही रिएक्शन बाय युजिंग रिड्युसिंग एजंट. यामध्ये रिड्युसिंग एजंट कुठल्याही ॲटम मध्ये the compounds in which addition of hydrogen and removal of oxygen or other elements are termed as reduction. Addition of hydrogen and removal of oxygen or other elements are termed as reduction by using reducing agent. आता reducing agent कुठले असतात? त्यामध्ये झिंक डस्ट अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl, झिंक आणि वॉटर, त्यानंतर झिंक अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl, झिंक अँड ॲसिटिक ॲसिड, सोडियम अँड ॲसिटिक ॲसिड किंवा अल्कोहोल किंवा टिन अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl, टिन अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl हे वेगवेगळे रिड्युसिंग एजंट आहेत. रिड्युसिंग एजंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय की त्याच्या मार्फत ती रिएक्शन होत असते. म्हणजे हे रिडक्शन जे आहे ते रिड्युसिंग एजंट त्या कंपाऊंडचं रिडक्शन घडवून आणतात, म्हणून त्याला आपण रिड्युसिंग एजंट असं म्हणतो. की ते रिड्युसिंग एजंट त्या रिएक्शन मध्ये भाग घेत नाही, परंतु त्या रिएक्टंटचं रिडक्शन घडवून आणतात, म्हणून त्याला आपण रिड्युसिंग एजंट असं म्हणतो. आता जनरली या रिडक्शन रिएक्शन मध्ये नॅसेंट हायड्रोजन ॲटम असतो. नॅसेंट हायड्रोजन. आता पहिल्यांदा आपण क्लेमेन्सन रिडक्शन रिएक्शन पाहूया. क्लेमेन्सन रिडक्शन रिएक्शन कार्बोनिक कंपाउंड म्हणजे बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड which on reduction by nascent hydrogen in presence of zinc amalgam and concentrated HCl, zinc amalgam and concentrated HCl to gives zinc amalgam and concentrated HCl to gives methylene group, to gives methylene group to use methylene group. आता यामध्ये पहा या कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन बॉन्ड C डबल बॉन्ड O याचं कन्वर्जन हे बॉन्ड CH2 मध्ये झालं. बॉन्ड CH2 मध्ये झालं म्हणजे रिडक्शन रिएक्शन मध्ये. म्हणजे काय झालं, ऑक्सिजन रिमूव्ह झाला आणि हायड्रोजन ऍड झाला. ऑक्सिजन रिमूव्ह झाला आणि हायड्रोजन ऍड झाला, म्हणून या रिएक्शनला रिडक्शन रिएक्शन असं म्हटलं जातं. रिडक्शन रिएक्शन where carbonyl compound which on reduction in presence of zinc amalgam and concentrated HCl to gives corresponding methylene group. आता methylene group जर असेल तर म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी अल्केन तयार होते. अल्केन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. This reaction is termed as Clemmensen reduction reaction. When carbonyl compound which on reduction in presence of zinc amalgam and concentrated HCl to gives methylene group or saturated hydrocarbon, such reaction is termed as Clemmensen
रिडक्शन रिएक्शन. क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन म्हणजे काय की कार्बोनिल कंपाऊंड जे आहेत, कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे कुठले, आपल्याला अल्डेहाइड आणि कीटोनच्याच रिएक्शन आपण पाहतोय. अल्डेहाइड आणि कीटोन, या अल्डेहाइड आणि कीटोनचं रिडक्शन होऊन त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अल्केन तयार होते इन प्रेझेन्स ऑफ झिंक अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. या रिएक्शनला आपण क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन असं म्हणतो. क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन. आता ही रिएक्शन आपण पाहूया. यामध्ये पहा हा कार्बोनिल ग्रुप आहे. या कार्बोनिल ग्रुपला जर आपण CH3H हे असिटाल्डिहाइड झालं पहा. असिटाल्डिहाइड which on reduction in presence of zinc amalgam and concentrated HCl to gives. आपण काय केलंय, एक मिथिल ग्रुप आणि एक हायड्रोजन ऍटम अटॅच झालेला दाखवलाय. म्हणजे एका साइडला मिथिल ग्रुप CH3 आणि दुसऱ्या साइडला हायड्रोजन, म्हणजेच काय, टू गिव्स करस्पॉन्डिंग इथेन. इथेन हा प्रोडक्ट मिळेल. टू गिव्स करस्पॉन्डिंग इथेन CH3 सिंगल बॉन्ड CH3 इथेन. ठीक है. when acetaldehyde which on reduction in presence of reducing agent to gives ethane. ठीक है. आता यामध्ये कुठलेही आपण अल्डेहाइडचे एग्जांपल घेतलं. इथं प्रोपेनॉल्डिहाइड घेऊया आपण. प्रोपेनॉल्डिहाइड CH3CH2CHO. प्रोपेनॉल्डिहाइड which on reduction in presence of reducing agent like zinc amalgam and concentrated HCl to gives corresponding. आता या ठिकाणी सुद्धा कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन हे मिथाइलिन ग्रुप मध्ये होते. म्हणून टू गिव्स करस्पॉन्डिंग प्रोपेन. अल्केन लाईक प्रोपेन CH3CH2CH3. प्रोपेन टू गिव्स प्रोपेन. when aldehyde like propanaldehyde which on reduction in presence of zinc amalgam and concentrated HCl to gives propane. ठीक है. दिस इज नथिंग बट द क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन. आता इथे क्वेश्चन कसा विचारते पहा, एक्सप्लेन और राइट नो ऑन क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन. क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन त्यावेळी तुम्ही क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन म्हणजे काय ते लिहिणं अपेक्षित असतं आणि ते लिहिल्यानंतर एक्झाम्पल द्यायचं असते, म्हणजे रिएक्शन द्यायची असते. मग कुठलीही रिएक्शन लिहिली तरी ते बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण कीटोनचं एक्झाम्पल पाहूया. कीटोन सेम रिएक्शन आहे पहा. कीटोन मध्ये सुद्धा सेम रिएक्शन. आता कीटोन जर याच रिएक्शनचं कन्व्हर्जन कीटोन मध्ये करतो पहा. इथं आपण डबल बॉन्ड OH, इथं जर आपण हायड्रोजन रिप्लेस करून जर मिथिल ग्रुप सबस्टिट्यूट केला तर हे कीटोन झालं. याला आपण एसिटोन म्हणतो. एसिटोन which on reduction in presence of reducing agent like zinc amalgam and concentrated HCl to gives. आता इथं आपण काय केले, हायड्रोजनच्या ठिकाणी मिथिल ग्रुप लिहिला, म्हणजे इथं एक मिथिल ग्रुप हा वाढतोय आणि हायड्रोजन रिप्लेस होऊन त्या ठिकाणी मिथिल ग्रुप टू गिव्स प्रोपेन. with ketone like acetone which on reduction in presence of zinc amalgam and concentrated HCl to gives propane. Acetone which on reduction in presence of zinc amalgam and concentrated HCl to gives propane. ठीक आहे. आता जर समजा इथं हायड्रोजन हा रिप्लेस केला आणि इथं जर आपण मिथिल ग्रुप सबस्टिट्यूट केला, जसं इथं आपण केलं तसंच या ठिकाणी जर केलं तर याला आपण इथिल मिथिल कीटोन असं म्हणतो. इथिल मिथिल कीटोन which on reduction in presence of reducing agent to gives. आता इथं काय केलंय, एक फक्त हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला आणि मिथिल ग्रुप सबस्टिट्यूट केला. तसंच प्रोडक्ट मध्ये करायचे. प्रोडक्ट मध्ये काय करायचंय, इथला एक हायड्रोजन रिप्लेस झालेला दाखवायचा. CH3 च्या ऐवजी CH2 आणि मिथिल ग्रुप. एकूण कार्बन किती आहेत, 4 आहेत म्हणून ब्युटेन 4 ऍटम आहेत म्हणून ब्युटेन. ठीक आहे. when ethyl methyl ketone which on reduction in presence of reducing agent like zinc amalgam and concentrated HCl to gives butane. म्हणजे या रिएक्शन मध्ये काय झालंय की अल्डेहाइड आणि कीटोनचं रिडक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अल्केन तयार होते किंवा कार्बोनिल ग्रुप जो आहे म्हणजे बॉन्ड C डबल बॉन्ड O हा जो ग्रुप आहे या ग्रुपचं कन्वर्जन हे मिथाइलिन ग्रुप मध्ये झाले. मिथाइलिन ग्रुप बॉन्ड CH2 बॉन्ड यामध्ये कन्वर्जन झालेलं आहे आणि म्हणून या रिएक्शनला आपण क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन असं म्हणतो.
क्लिमन्सन रिडक्शन रिॲक्शन. ठीक आहे. आता त्यानंतर उल्फ-किर्शनर रिडक्शन रिॲक्शन. उल्फ-किर्शनर रिडक्शन रिॲक्शन. आता या उल्फ-किर्शनर रिडक्शन रिॲक्शन मध्ये अल्डेहाइड्स or ketones which on reacts with hydrazine to give corresponding hydrazole, and this hydrazone which on reacts with KOH and ethylene glycol to give corresponding methylene group. म्हणजे हा कार्बोनिल ग्रुप आहे, डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड, याची रिॲक्शन जर हायड्रोजन H2n NH2 याच्या बरोबर जर केली तर त्या ठिकाणी याच्या बरोबर रिॲक्शन होऊन त्या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप जो आहे त्या कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन हे हायड्राझोन मध्ये कन्व्हर्जन होते. म्हणजे हा डबल बॉन्ड O निघून जातो, हा O आणि हा हायड्रोजन लॉस ऑफ H2 आणि त्या ठिकाणी N बॉन्ड NH2 हायड्राझोन आणि ह्या हायड्रोजोनची रिॲक्शन नंतर KOH आणि इथाइलिन ग्लायकॉल OH CH2OH याच्या बरोबर जर रिॲक्शन केली तर त्या ठिकाणी या ग्रुपचं कन्व्हर्जन हे मिथाइलिन ग्रुप मध्ये होते, CH2H या ग्रुप मध्ये कन्व्हर्जन होते. या रिॲक्शनला आपण उल्फ-किर्शनर रिॲक्शन असं म्हणतो. उल्फ-किर्शनर रिडक्शन रिॲक्शन when carbonic compounds which on reacts with hydrogen to give corresponding hydrazone which on reacts with KOH and ethylene glycol to give methylene group or to give corresponding alkene. Such reaction is termed as Wolff-Kishner reduction reaction. Wolff-Kishner reduction reaction. आता यामध्ये पहा, आपण जर समजा इथं अल्डिहाइड घेतलं लाईक एस्टाल्डिहाइड, या रिएक्शन मध्येच लिहितो पहा. इथं जर एस्टाल्डिहाइड घेतलं CH3C डबल बॉन्ड OH एस्टाल्डिहाइड घेतलं या ठिकाणी एक मिथिल ग्रुप आणि इथं हायड्रोजन टू गिव्स करस्पॉन्डिंग हायड्राझोन आणि हा हायड्रोजन which on reacts with KOH and ethylene glycol to gives एक मिथिल आणि एक या ठिकाणी करस्पॉन्डिंग इथेन प्रोडक्ट मिळेल आपल्याला टू गिव्स करस्पॉन्डिंग इथेन CH3 plus NH3 to give corresponding ammonia. When this reaction is termed as Wolff-Kishner reduction reaction. आता इथं आपण कीटोन लाईक एसिटोन घेऊया. एसिटोन घेतल्यानंतर काय तयार होते पहा, यामध्ये CH3 कीटोन लाईक एसिटोन CH3 C double bond OCH3 which on reacts with H2n NH2 loss of H2O which on heating to gives same reaction CH3 double bond N bond NH2 which on reacts with KOH and ethylene glycol OH CH2OH. हे पहा OH CH2CH2OH असं लिहिलं तरी बरोबर आहे, OH CH2CH2OH असं लिहिलं तरी बरोबर आहे. तुम्ही कसं लिहिलं तर ते बरोबर आहे. टू गिव्स आता इथे काय होतं पहा, CH3 या C डबल बॉन्ड O ग्रुपचं कन्व्हर्जन मिथाइलिन ग्रुप मध्ये होते आणि CH3 म्हणजे या ठिकाणी प्रोडक्ट काय मिळतो आपल्याला CH3CH2CH3 म्हणजे प्रोपेन हा प्रोडक्ट मिळतो. Propane when ketone like acetone which on reacts with hydrazine to give corresponding hydrazone which on reacts with KOH and ethylene glycol to give corresponding methylene group. आता यामध्ये अमोनिया तयार होत नाही तर नायट्रोजन गॅस वाढ होते N2 N2. ठीक आहे. आता इथं आपण थोडासा चेंज करू, आणखी थोडासा चेंज करू. इथं मिथिल ग्रुप आहे, मिथिल ग्रुपच्या ऐवजी इथं जर इथिल ग्रुप घेतला C2H5 तर हे प्रोपेनॉल झालं. प्रोपेनॉल which on reacts with
which on reacts with hydrogen to gives corresponding. आपण या ठिकाणी काय केलंय, इथं फक्त C2H5 केलं, C2H5, बाकी सेम रिएक्शन आहे. C2H5 मिथिल ग्रुपच्या ऐवजी इथं इथिल ग्रुप घेतला, इथं इथिल ग्रुप घेतला, त्यामुळे इथिल ग्रुप झाला आणि त्यामुळे पुढे जो प्रोडक्ट तयार होतो तो प्रोडक्ट सेम रिएक्शन इथं इथेनच्या ऐवजी प्रोपेन प्रोडक्ट मिळेल आपल्याला. प्रोपेन CH3CH2 CH3 प्लस नाइट्रोजन गैस इज लिबरेटेड, नाइट्रोजन गैस इज लिबरेटेड. ठीक है. when propanol which on reacts with hydrogen to gives corresponding hydrazone which on reacts with KOH and ethyl glycol to gives propane, to gives propane. ठीक है. आता जसं इथं आपण इथिल ग्रुप केला तसंच या ठिकाणी जर आपण आणखी इथं इथिल ग्रुप घेतला, इथिल ग्रुप घेतला म्हणजे इथिल मिथिल कीटोन, इथिल मिथिल कीटोन which on reacts with hydrogen to gives, या ठिकाणी हायड्रोजन जो आहे एक ग्रुप जो आहे तो इथिल ग्रुप राहील C2H5, C2H5 to gives, आणि या ठिकाणी मिथिलच्या ऐवजी या ठिकाणी एक इथिल ग्रुप येईल आणि त्या ग्रुपला आपण त्या अल्केनला आपण CH3C CH3 म्हणजे ब्युटेन म्हणतो आपण त्याला, CH3 CH2 CH2 CH3 CH3 ब्युटेन. when ethyl methyl ketone which on reacts with hydrogen to gives corresponding hydrazone, to gives corresponding hydrazone which on reacts with KOH and ethylene glycol to gives corresponding butane, to gives corresponding butane. या दोन्ही रिएक्शन मध्ये जर आपण पाहिलं तर कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन हे मिथाइलिन ग्रुप मध्ये झालेलं आहे. म्हणजे क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन आणि उल्फ क्रिस्नल रिडक्शन रिएक्शन या दोन्ही रिएक्शन मध्ये कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन हे मिथाइलिन ग्रुप मध्ये झाले किंवा अल्डेहाइड आणि कीटोनचं कन्व्हर्जन हे अल्केन मध्ये झालेले आहे. ओके, धन्यवाद.